नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, मागच्या 2 दिवसांपासून अतिशय व्यस्त असं शेड्यूल असल्यामुळे मला 2 दिवसांचं चालू घडामोडीचं जे काही व्हिडिओ आहेत ते टाकता आलेले नाहीत. म्हणून त्याविषयी मी सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागतो. यापुढे आपण जे काही आपलं डेली शेड्यूल होतं ते फॉलो करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. तर आज आपण काय करणार आहोत, तर या व्हिडिओच्या माध्यमातून मागील 2 दिवसांच्या अर्थात 17 आणि 18 या दोन्ही दिवसांच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्या बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला मग सुरुवात करूया महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडींना. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असणार आहे की धावत्या रेल्वेमध्ये एटीएम मशीन असणारी भारतातील पहिली एक्सप्रेस रेल्वे कोणती असणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. पंचवटी एक्सप्रेस ही भारतातली पहिली अशी एक्सप्रेस रेल्वे असणार आहे की ज्याच्यामध्ये एटीएम मशीन ही लावण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न येणाऱ्या परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर त्या एक्सप्रेस रेल्वेचं नाव असणार आहे पंचवटी एक्सप्रेस, जे की मुंबई ते मनमाड दरम्यान चालणारी एक्सप्रेस रेल्वे आहे. यामध्ये नुकतंच एटीएम मशीन ही लावण्यात आलेली आहे आणि असं एटीएम सुविधा असणारी भारतातील ही पहिली रेल्वे ठरली आहे. आणि हे जे काही एटीएम असणार आहे ते बँक ऑफ महाराष्ट्राचं एटीएम त्या रेल्वेमध्ये लावण्यात आलेलं आहे. आणि ही जी काही सुविधा असणार आहे ती जे काही रेल्वेचे एसी कोच असतात त्यामध्ये असणार आहे. हे सुद्धा मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच रेल्वे संबंधित महत्त्वाचे काही मुद्दे जे आपल्याला परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. तर 1853 साली भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती, ज्याचं अंतर 34 किलोमीटर एवढं होतं. आणि हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि पुढे सुद्धा विचारला जाणार आहे. त्यानंतर आहे चिनाब पूल, जे की जगातील सर्वात उंचीवर असणारा पूल आहे, जे की 359 मीटर उंचीवर असा असणारा पूल आहे. भारतातील सर्वात लांब पूल वेंबनाड रेल्वे पूल आहे, जे की त्याची लांबी आहे 4.62 किलोमीटर. भारतीय रेल्वेचा शुभंकर आहे भोलू अर्थात हत्ती. भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणा या राज्यामध्ये त्याचा ट्रायल घेण्यात आलेला आहे. भारतातील पहिले गोल्ड एटीएम हैदराबाद या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं होतं आणि यावर प्रश्न सुद्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. भारतातील पहिले राईस एटीएम ओडिशा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल खेलो इंडिया युथ गेम्स 2025चा शुभंकर काय असणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. गजसिम्हा हा खेलो इंडिया युथ गेम्स 2025च्या स्पर्धेचा शुभंकर असणार आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवा. तर खेलो इंडिया युथ गेम्स याचं हे 7व्या क्रमांकाचं एडिशन होतं. कालावधी लक्षात ठेवायचा आहे 4 ते 15 मे दरम्यान याचं आयोजन बिहारमध्ये होणार आहे आणि पहिल्यांदाच या स्पर्धांचं आयोजन हे बिहार या राज्यामध्ये होत आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा स्टार करून ठेवायचा आहे. त्यासोबतच याचं शुभंकर गजसिम्हा असणार आहे, म्हणजेच सिंहासारखं दिसणारं, हत्तीसारखं बळ असणारं आणि सिंहासारखंच काळीज असणारं असं एक चित्र आहे किंवा त्याचं हे प्रतीक असणार आहे. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच या स्पर्धेचं टायटल काय ठेवण्यात आलेलं आहे, तर खेल के रंग बिहार के संग हे टायटल या स्पर्धेचं असणार आहे. त्यासोबतच इतर काही पॉइंट्स लक्षात ठेवा. नुकतंच खेलो इंडिया विंटर गेम्स स्पर्धा पार पडल्या आहेत. यामध्ये टॉपवर भारतीय सेना राहिली आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर हिमाचल प्रदेश. त्यासोबतच खेलो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धा सुद्धा पार पडल्या आहेत नवी दिल्ली या ठिकाणी. याचं शुभंकर होतं उज्ज्वला, जी की चिमणी असणार आहे आणि याचा विजेता हरियाणा हा संघ ठरलेला आहे. हे अत्यंत महत्त्वाचे इतर पॉइंट सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत, कारण हे जे काही खेलो इंडिया गेम्स असतात यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. तर नुकतेच एकीमे संयुक्त नौदल सरावाचे आयोजन कुठे करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. टांझानिया या देशामध्ये नुकतंच एकीमे नावाचं संयुक्त नौदल सरावाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही
संयुक्त नौदल सराव आहे. हे भारत आणि आफ्रिकी देशांमधलं पहिलं असं संयुक्त नौदल सराव असणार आहे. याचं ठिकाण टांझानिया या देशामध्ये असणार आहे. याचा कालावधी 13 ते 18 एप्रिल दरम्यान असणार आहे आणि यामध्ये एकूण 10 देशांचा सहभाग असणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच जे काही एकेमे आहे त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. द आफ्रिका इंडिया की मेरिटाईम एंगेजमेंट असं त्याचं लॉंग फॉर्म असेल. याचा संस्कृतमध्ये अर्थ काय असतो या शब्दाचा, तर एकता असं या एकिमेचा अर्थ असतो. हे अर्थ सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच इतर जे महत्त्वाचे सैन्याभ्यास नुकतंच पार पडलेले आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. कारण सैन्य अभ्यासांवर नुकतंच झालेली जे काही परीक्षा आहेत त्यामध्ये सुद्धा प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. तर पहिलं आहे डेव्हिल स्ट्राईक नावाचा सैन्याभ्यास, जे की भारतीय सेना आणि भारतीय वायुसेनेचा सैन्याभ्यास होता. एकुवेरिन सैन्याभ्यास भारत व मालदीव दरम्यान झालेला आहे. मालदीव या देशामध्ये सायक्लॉन सैन्याभ्यास भारत व इजिप्त दरम्यान झालेला आहे राजस्थान या ठिकाणी. विंड रायडर हा सैन्याभ्यास भारतीय सेना व भारतीय वायुसेने दरम्यान पार पडलेला आहे. लापेरोस बहुपक्षीय सैन्याभ्यास फ्रान्स देशामध्ये पार पडलेला आहे. कोमोडो सैन्याभ्यास बहुपक्षीय सैन्याभ्यास होता, जे की इंडोनेशिया या देशामध्ये पार पडलेला आहे आणि यामध्ये खूप साऱ्या देशांनी सहभाग हा घेतलेला होता. त्यानंतर आहे ट्रोपेक्स 25, ज्यामध्ये भारतीय सेना, भारतीय वायुसेना आणि भारतीय तटरक्षक दलांनी सहभाग घेतलेला होता आणि हे हिंद महासागरामध्ये पार पडलेला सैन्याभ्यास आहे. तर हे इतर जे सैन्याभ्यास आहेत ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, डॅनियल नोबोआ कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, इक्वेडोर या देशाचे हे डॅनियल नोबोआ नवीन राष्ट्रपती बनले आहेत. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर डॅनियल नोबोआ इक्वेडोर हा जो काही देश आहे त्याचे ते राष्ट्रपती बनलेले आहेत. त्यासोबतच आपल्याला या इक्वेडोर विषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हा दक्षिण अमेरिका खंडामध्ये असणारा देश आहे. याची राजधानी क्विटो असणार आहे आणि चलन असेल US डॉलर. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच कोणत्या राज्याने भूमी अभिलेख प्रबंधनासाठी भूभारती पोर्टल लॉन्च केले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, तेलंगणा या राज्याने नुकतंच हे भूभारती नावाचं पोर्टल लॉन्च केलेलं आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर या पोर्टलचं नाव असणार आहे भूभारती पोर्टल, जे की तेलंगणा या राज्याने सुरू केलेलं आहे. कशासाठी? तर राज्यातील जमिनीच्या नोंदी ज्या आहेत त्या सोप्या आणि पारदर्शक बनवण्यासाठी. तर तेलंगणाविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवा. राजधानी असेल हैदराबाद, मुख्यमंत्री आहेत सध्या रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा. त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे पोर्टल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर सेबीनं नुकतंच मित्रा नावाचं पोर्टल लॉन्च केलेलं आहे. उत्तराखंड राज्याने भगीरथ नावाचं पोर्टल लॉन्च केलं आहे जल संरक्षण करण्यासाठी. गुजरात राज्याने सुद्धा स्वर नावाचं भाषांसंबंधित ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी पोर्टल लॉन्च केलं आहे. पंजाब राज्य सरकारने सुद्धा एक ॲप लॉन्च केला आहे सिरजन नावाने, माता मृत्यूदर कमी करण्यासाठी. तर हे महत्त्वाचे पोर्टल आणि ॲप्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातात. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कधी साजरी करण्यात आली? आणि खूप सारे विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये सांगत होते किंवा मेसेज करून सांगत होते की आपण आंबेडकर यांच्याविषयी जयंतीविषयी प्रश्न हा घेतलेला नाही. म्हणून आपण मागं काही दिवसांमध्ये हा प्रश्न घेतला नसल्यामुळे आज हा प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे. तर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 14 एप्रिल या रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. तर त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी 14 एप्रिल 1891 ला झाला होता. यांचं मूळ नाव रामजी मालोजी सपकाळ असं होतं आणि मूळ गाव महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणारं आंबेवडे हे होतं. तर हे पॉइंट्स आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. तसेच यांची कारकीर्द कशी होती ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर 31 जानेवारी 1920 साली त्यांनी एक पाक्षिक सुरू केलं होतं मूकनायक या नावाने. 20 जुलै 1924 ला बहिष्कृत हितकारणी सभेची त्यांनी स्थापना केली. 1927 साली समता संघाची स्थापना केली. 20 मार्च 1927 ला महाड चौदार ताळ्याचे त्यांनी सत्याग्रह हे केला. तसेच मनुस्मृतीचं दहन सुद्धा त्या ठिकाणी केलेलं होतं. 2 मार्च 1930 साली काळाराम मंदिर जे नाशिक मध्ये आहे त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला होता. 24 सप्टेंबर 1932 ला पुणे करार
15 ऑगस्ट 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, 18 जुलै 1942 शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना, 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीचे ते अध्यक्ष बनले होते आणि याच मसुदा समितीने भारताचं संविधान हे बनवलेलं आहे आणि त्याचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. जून 1950 साली मिलिंद महाविद्यालय स्थापना केलं. 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धर्माचा स्वीकार केला नागपूर या ठिकाणी आणि त्या ठिकाणाला दीक्षाभूमी म्हणून ओळखलं जातं. 6 डिसेंबर 1956ला त्यांचं निधन झालं आणि त्यांची जी काही समाधी स्थळ आहे मुंबईमध्ये त्याला चैत्यभूमी म्हणून ओळखलं जातं. तर हे काही आपले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्याविषयीचे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की विश्व कला दिवस कधी साजरा केला जातो. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 15 एप्रिलला विश्व कला दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर विश्व कला दिवस अर्थात वर्ल्ड आर्ट डे दरवर्षी 15 एप्रिलला साजरा केला जातो. याची सुरुवात 2012 साली झाली होती. याचा उद्देश कला शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि कलाकारांचा सन्मान करणे असा आहे. यावर्षीची थीम काय असणार आहे तर आर्ट फॉर युनिटी अँड हिलिंग. तर ही थीम आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण घेतला होता भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश कोण बनणार आहेत आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, न्यायमूर्ती भूषण गवई हे सुप्रीम कोर्टाचे नवीन सरन्यायाधीश असणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करणारा देशातील पहिला राज्य कोणता बनला. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, तेलंगणा. त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच कोणत्या भारतीय अभिनेत्याला मकाऊ कॉमेडी फेस्टिवल 2025 मध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, आमिर खान. त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच इंडियन सुपर लीगचा विजेता कोणता संघ ठरला. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मोहन बागान सुपर जायंट. हा नुकताच इंडियन सुपर लीग जी झालेली आहे त्याचा तो विजेता ठरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच लेझर गाइडेड वेपन सिस्टम ची यशस्वी चाचणी करणारा भारत जगातील कितवा देश बनला आहे. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, चौथा. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता फिफा वुमन्स वर्ल्ड कप 2031 चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता नुकतेच कौशल्य विकास व उद्यमिता मंत्रालयाने कोणाच्या सहयोगाने इंडिया स्किल्स ॲक्सेलरेटर अभियान सुरू केले. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सोबत मिळून हे इंडिया स्किल ॲक्सेलरेटर अभियान सुरू करण्यात आलेलं आहे आणि याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास सुद्धा केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता मानव अंतराळ उड्डाण दिवस कधी साजरा केला जातो. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 12 एप्रिलला इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन स्पेस फ्लाईट डे म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच भारतातील नवीन 58व्या क्रमांकाचे व्याघ्र प्रकल्प कोणते बनले आहेत. याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय डिटेलमध्ये आणि सुंदरपणे कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, माधव व्याघ्र प्रकल्प जे की मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. ते भारतातील नवीन 58व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प बनलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की नुकतेच महाराष्ट्रातील पहिले शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन कोठे सुरू झाले. ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया या सोप्या प्रश्नाचं उत्तर किती विद्यार्थ्यांना माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच मित्रांनो आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने त्याला सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्टडी मटेरियल आपण टाकत असतो. त्यानंतर मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ असणार आहे 19 एप्रिलचा ते लवकरच संध्याकाळपर्यंत आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत आणि उद्यापासून अर्थात 20 एप्रिलपासून आपले जे काही डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ असणार आहेत ते वेळेवर घेण्याचा प्रयत्न हे आमच्याकडून केला जाणार आहे. तर तुम्ही जे काही संयम दाखवलेला आहे या 2 दिवसांमध्ये त्यासाठी खरंच तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी तुमची रजा घेतो. थांबूया मग.
पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.